सज्जन हो, ज्याप्रमाणे स्वादिष्ट अशा पंचपक्वान्नाचा पुरेपूर रसस्वाद घेण्यासाठी ते ग्रहण करणाऱ्याची आरोग्य स्थिती उत्तम निरोगी असावी लागते, तरच त्या पक्वान्नाची खरी गोडी अनुभवता येते. विविध रोगांनी ग्रासलेल्या अशक्ताशा रुग्णाला त्याची चव ज्याप्रमाणे कळणार नाही, अगदी याच न्यायाने या ग्रंथाबाबतही ज्याला त्याला स्वतःच्या योग्यतेप्रमाणे अनुभव येईल. श्रीमद दासबोध या ग्रंथाच्या सुरुवातीलाच समर्थांनी म्हटलंय, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. म्हणजे ग्रंथ वाचणाऱ्या सर्वांना एकच ग्रंथ समभावानी दिला गेला असला तरी वाचकाच्या मनात ज्यावेळी जसा भाव असेल, विचारांची बैठक ज्या योग्यतेची असेल, त्याप्रमाणे त्याला तसा लाभ मिळेल. केवळ मत्सरानी अभिमानानी ग्रासून जर कोणी ग्रंथ वाचायला लागला तर अशा श्रद्धाविहीन वाचकाला ग्रंथकर्त्याला जो अपेक्षित लाभ द्यायचा आहे तो कसा काय मिळेल बरं? अगदी याच अर्थाचा दोहा तुलसीदास महाराजांनी देखील रचला. ते लिहितात, जे श्रद्धा संबल रहित नाही, संतन कर साथ, तिन्ह कहू मानस अगम अति, जिननही न प्रिय रघुनाथ. अर्थात ज्याच्याजवळ श्रद्धारूपी प्रवास खर्च पुंजी नाही, संतांची साथ ज्यांना नाही आणि ज्यांना श्री रघुनाथ स्वामी मनापासून प्रिय नाहीत, त्या अभागी जनांसाठी हे मानस समजायला अत्यंत कठीण आहे. अर्थात श्रद्धा, सत्संग आणि आढळ भगवत प्रेमाशिवाय कोणीही भगवंताला प्राप्त करू शकत नाही. मनामध्ये श्रद्धारूपी पुंजी असेल तरच संत संगाची संधी मिळते. संतांच्या किंवा सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाशिवाय आध्यात्मिक मार्गावर यशस्वी वाटचाल होणं अत्यंत कठीण आहे. हरिपाठात मौली ज्ञानेश्वर महाराजांनी देखील संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे असं निश्चयपूर्वक सांगितलंय. यावरून भगवत भक्तांच्या संतांच्या संगतीनीच परमेश्वर प्राप्ती होऊ शकेल हे सिद्ध होतं. स्वतः भगवंतांनी देखील देवर्षी नारदांना नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवऊ मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद असं सांगून आपण निश्चितपणे भक्तांच्या मेळ्यातच असतो असं स्पष्ट केलंय. यापेक्षा संत महात्म्य आणि काय वर्णन होऊ शकेल? म्हणूनच गोस्वामीजी म्हणतात, ते नर यह सर तजही न काऊ, जिनके राम चरण भल भाऊ, जो नहाई चह एही सर भाई, सो सतसंग करऊ मन लाई. अर्थात जो कोणी असा संतचरण सेवक श्रद्धायुक्त अंतःकरणाचा भगवत भक्त आहे, ज्याला श्री रामचंद्रांचे चरणकमल विशेष प्रिय आहेत, तो या मानस सरोवराचा कधीही त्याग करत नाही. म्हणून सज्जन हो, जो या रामचरित मानस सरोवरात स्नान करू इच्छितो, अर्थात हा ग्रंथ समजून घेऊ इच्छितो, त्यांनी मनापासून संत चरणांची सेवा संग केला पाहिजे.